मय्येव मनदस्व मयबुद्धि निवेशय निवेशिष्यसि मय्यव ततरोध्वन संशयः। अगमानस हे एका माझ्या स्वरूपवृत्तिक करुणे घाले निष्कंक बुद्धी निश्चयसी। ये दोन्ही सरीसी मज माझी प्रेमेसी रिगाले तरी पावसी माते तोगा। जे मन बुद्धी इही घर केले माझ्या ठाई तरी सांगे काय काही मी तू ऐसे उरे। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 12 आणि 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 8। या 8व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, मयेव मन अदस्व मय बुद्धी निवेशय निवेशिष्यसि मयेव अतरुध्वन संशयः। अर्थात भगवंत म्हणतात, माझ्या ठिकाणी मन वृत्तिरूप करून घाल, माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर कर। जर भगवंताच्या ठिकाणी आपण मन वृत्तिरूप करून घातलं आणि भगवंताच्या चरणी जर आपण भगवंताच्या ठिकाणी जर आपली बुद्धी स्थिर केली तर मृत्यूनंतर तू माझ्या ठिकाणी येऊन प्राप्त होशील, तू मला प्राप्त होशील, अशा प्रकारे भगवंताने या ठिकाणी जाणीव करून दिलेली आहे। तू माझ्याच ठिकाणी निवास करशील अशा प्रकारे भगवंत म्हणतात। या श्लोकावर भाष्य करत असताना मौली म्हणतात, अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी वृत्तिक करुणे घाली निष्ठंक बुद्धी निश्चयसी। ये दोन्ही सरीसी मज माझी प्रेमीसी रिगाली तरी पावसी माती तुगा। जे मन बुद्धी ही घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरी। अर्थात आमच्याकडे जे मी पण आहे, अभिमान जो आहे, अहंकार जो आहे, जो वेगळा पण आहे, भगवंताचं विस्मरण झाल्यामुळे ही सगळी भूमिका माणसाकडे निर्माण होत असते, वेगळं पण निर्माण होत असते। ते वेगळं पण दूर करून मी न म्हणता माझं मी माझं अशा प्रकारे न वावरता न कार्य करता वैष्णव अर्थात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, सर्व कार्य करणारा तो भगवंत आहे, तो पांडुरंग परमात्मा आहे। जे मला काही प्राप्त झालेलं आहे ते पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे, ते भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे। मी जे कार्य करतोय ते पांडुरंग परमात्म्याच्या त्या भगवंताच्या सामर्थ्याने कार्य करत आहे। आणि म्हणून माझं जे जे पण काही कार्य घडतंय ते जर कार्य माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या सामर्थ्याने, त्या भगवंताच्या सामर्थ्याने जर घडतंय तर मी अखंड त्या भगवंताचं स्मरण करायला हवं। माझ्याकडे अभिमान अहंकार निर्माण करणारा जो मी आहे, माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे विचार निर्माण करणारं, वेगवेगळ्या प्रकारच्या विचारामध्ये गुंतणारं जे माझं मन आहे, ते मन मी काय केलं पाहिजे तर पांडुरंग परमात्म्याच्या चरणी स्थिर केलं पाहिजे। कार्य करण्यासाठी जी बुद्धी मला उत्पन्न होते, जी बुद्धी माझ्याकडे कार्य करते, ती बुद्धी मी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी स्थिर केली पाहिजे। आणि अशा प्रकारे जर वावरलो, अशा प्रकारे जर जगलो वागलो तर भगवंत म्हणतात, अशा प्रकारे कार्य करणारा जीव मनुष्य मरणोत्तर मला प्राप्त होतो, माझ्या ठिकाणी निवास करतो। या श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी, विवरण घेण्याआधी, चिंतन करण्याआधी, ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या सापगाव गावातील हे अंगाडे परिवार आणि अंगाडे परिवाराचे पिताश्री कैलासवासी धर्मा महादू अंगाडे बाबांना शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर अर्थातच 1/11/2024 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर माणसाला
या ठिकाणी जगत वागत असताना त्याने कशा प्रकारे जगावं वागावं हे महत्वाचं आहे. किती वर्ष जगलो यापेक्षा जगत असताना कशा प्रकारे वागलो याला खूप महत्व आहे. अंतरात्मा गेल्यानंतर या देहाचं काय झालं यापेक्षा अंतरात्मा असताना देहाने काय केलं हे खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून बाबांच्या बद्दल सांगायचं जर झालं तर आताच महाराजांनी सांगितलं, गेली 35 वर्ष बाबांनी या ठिकाणी परमार्थ केला, अध्यात्माचं कार्य केलं. कुठल्याही प्रकारची वारी त्यांनी चुकवली नाही. पहाटेच्या वेळी जी काकड आरती असते ती नित्य नेमाने केली. कुठे भजन असू द्या, कुठे कीर्तन असू द्या, कुठे प्रवचन असू द्या, आध्यात्मिक कार्य करत असताना ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं स्मरण होईल ना, ज्या ज्या ठिकाणी माझ्या भगवंताचं नामस्मरण मला करायला मिळेल, आयुष्यातली अशी एकही संधी बाबांनी सोडली नाही. म्हणून आदर्शयुक्त बाबा जीवन जगले. आपण कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे वागावं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजेच आमचे अंधाळे बाबा. अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. 83,99,999 योनी या ठिकाणी कार्य करत असताना सुद्धा भगवंताने ही 84,00,000 जीवयोनी निर्माण केली. त्या 84,00,000 जीवयोनीचं नाव आहे मनुष्य देह नरदेह. निश्चयात्मक भूमिकेतून या नरदेहाची निर्मिती केलेली आहे. काहीतरी करण्यासाठी, काहीतरी घडण्यासाठी, काहीतरी उद्देशाने या ठिकाणी या नरदेहाची निर्मिती भगवंताने केलेली आहे. पांडुरंग परमात्म्याने ह्या मनुष्य देहाला जन्माला घातलेला आहे. अन्यथा तसा जर विचार केला तर विधाताने ज्या वेळेला या सृष्टीची रचना केली त्यावेळेला या सृष्टीची रचना करण्यासाठी ब्रह्म विष्णू आणि महेश तिन्ही देवांना काम लावून दिलं. उत्पत्ती स्थिती आणि लय. उत्पत्ती करण्यासाठी वेदाचा आधार घेतला. पंचभूतांची निर्मिती केली. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतांवर कार्य करण्यासाठी 4 प्रकारच्या खाणी निर्माण केल्या. श्वेदज, जारज, अंडज आणि उद्वीज. घामातून निर्माण होणारे, योनीतून जन्माला येणारे, बीजातून निर्माण होणारे आणि अंड्यातून जन्माला येणारे. श्वेदज, अंडज, जारज आणि उद्वीज अशा प्रकारे 4 खाणी निर्माण केल्या. त्या 4 खाणीतून 83,99,999 जीव योनीची निर्मिती केली. पण तरी सुद्धा 84,00,000 ही योनी, हा देह, हा मनुष्य देह निर्माण करावा लागला. 83,99,999 योनीतून सुटण्याचा मार्ग जर असेल तर तो हा नरदेह आहे. मुक्तीचा मार्ग जर असेल तर हा नरदेह आहे, मनुष्य देह आहे. आणि म्हणून ह्या निश्चयात्मक भूमिकेतून तुम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे. कशासाठी? देवाचं नामस्मरण करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करून मोकळ होण्यासाठी. ह्या 83,99,999 योनीतून मुक्त होण्यासाठी हा नरदेह तुम्हाला दिलेला आहे. म्हणून मनुष्य देहामध्ये आल्यानंतर माणसाने कशा प्रकारे कार्य करावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजेच आमचे अंधाडे बाबा. अतिशय चांगल्या प्रकारे जगले, वागले. शेतीचं काम करता करता शेतकरी म्हणून एक आदर्शयुक्त या ठिकाणी त्यांनी कार्य केलं. आपली मुलं असतील, अर्थात त्यांच्या पश्चात आमच्या मीनाताई पारधी असतील, संतोष दादा असतील, मनीषाताई जाधव, कैलासवासी सचिन दादा, रवींद्र दादा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या आई साहेब वंदना आई. आपल्या घराला घरपण दिलं. संसार करत असताना अध्यात्माची जोड घेतली, देवाचं नामस्मरण केलं, परमार्थ केला. अखंड आणि अखंड जेणेकरून देवाचं कार्य, अध्यात्माचं कार्य आपल्याकडून कशा प्रकारे होईल याचा विचार केला. मुलांचं संगोपन करता करता त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार केले. आणि अशा प्रकारे या ठिकाणी जगत वागत असताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे दुःख येत असते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग येत असतात.
पण कुठल्याही प्रकारे दुःखाला, प्रसंगाला, संकटाला न घाबरता प्रत्येक संकटातून मोकळा होण्यासाठी त्यांनी नियोजन केलं. प्रत्येक प्रसंगातून मुक्त होण्यासाठी त्यांनी त्या प्रकारे नियोजन केलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत जगत राहिले. जगण्याचा मार्ग शोधला बाबांनी. त्यांच्या आयुष्यामध्ये एक सगळ्यात मोठी दुःखद घटना घडली ती म्हणजे 2010 साली बाबांचा एक करता कमवता मुलगा अर्थात सचिन दादा गेले. दैवजात दुःखे भरले दोषणा कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवांचा. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक ते विहाय बाळा मेळ माणसाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. प्रसंग आल्यानंतर नको तो निर्णय घेणारे, नको तो विचार करणारी माणसं आम्हाला अनेक पाहायला मिळतात. आजच्या कलियुगामध्ये आम्ही वावरतोय, त्या कलियुगामधला जर विचार केला तर आमच्या समाजामध्ये तरुण मुलं आज आत्महत्या करताना दिसतात. जरा कुठे एखादा प्रसंग आला, जरा कुठे आयुष्यामध्ये थोडस दुःख आलं की शेवटचा निर्णय मनुष्य घेत असतो. आणि अशा प्रकारे नको तो विचार करणारी माणसं आम्हाला अनेक पाहायला मिळतात. पण कितीही प्रसंग आले, कितीही संकट आली, किती दुःख आयुष्यामध्ये आलं तरी देवाने दिलेलं आयुष्य शेवटपर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत जगावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजेच आपले हे धर्मबाबा अंधाळे. आणि म्हणून गेली 35 वर्ष बाबांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे अध्यात्माचं कार्य केलं, देवाचं नामस्मरण केलं. कुठे कीर्तन असेल, प्रवचन असेल, कुठे भजन असेल, काकडा, हरिपाठ, भजनाची खूप आवड होती म्हणतात बाबांना. म्हणजे कुठल्याही प्रकारे कुठेही त्यांना माहिती झालं ना की तिथे बाबा गेले नाहीत असं कधीच झालं नाही. आणि म्हणून माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये संसारासाठी काय केलं हे विशेष महत्वाचं नाहीये. संसारासाठी सगळे जगत असतात, सगळेच वागत असतात. स्वार्थासाठी जगणारी आणि स्वार्थासाठी वागणारी माणसं आज आम्हाला अनेक पाहायला मिळतात. पण स्वतःसाठी जगता जगता समाजासाठी, देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी जगणारी माणसं श्रेष्ठ असतात हे मात्र निश्चित आहे. आणि अशाच प्रकारे बाबांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले. आणि खऱ्या अर्थाने या गीतेतील याच 12व्या अध्यायातील मला तरी वाटतंय 10व्या श्लोकापासून 10-11व्या श्लोकापासून भगवंताला आवडणाऱ्या भक्तांची यादी दिलेली आहे. देवाला कोण आवडतंय? देवाला आवडणाऱ्या भक्तांची यादी देत असताना भगवंत त्या ठिकाणी जाणीव करून देतात, ओळख करून देतात. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चयः मयो अर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रियः. जे सदा संतुष्ट आहेत, जे आनंदी आहेत, ज्यांना सुख दुःख नाही, मान अपमान नाही, जय पराजय नाही, अखंड आणि अखंड अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करतायत, स्वतः जगता जगता इतरांचाही विचार करतायत, ते भक्त देवाला आवडतात. ते भक्त देवाला आवडतात. जे मन आणि बुद्धी देवाच्या चरणी अर्पण करतात ते भक्त देवाला आवडतात. आणि या ठिकाणी या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात मयेव मन अदस्व मय बुद्धी निवेशयः निवेशिष्यसि मयेव अथ हृद्वन संशयः. अर्थात भगवंत म्हणतात तू माझ्या चरणी, माझ्या ठिकाणी मन वृत्तीरूप करून घाल, बुद्धी स्थिर कर, म्हणजे काय होईल, मरणोत्तर तू माझ्या ठिकाणी निवास करशील. प्रत्येकाने जर अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर आपण जो अट्टहास करतोय, जो प्रयत्न करतोय, जे नामस्मरण करतोय, जे ग्रंथ वाचन करतोय, जे कीर्तन श्रवण करतोय, जे प्रवचन श्रवण करतोय, जे काही अध्यात्माचं कार्य आपण करतोय, त्याचा हेतू काय, उद्देश काय, कशासाठी आपण हे सगळं करतोय? अनेकांकडून एकच उत्तर येईल, शेवटचा दिवस गोड व्हावा. बरोबर आहे की नाही? अनेकांकडून एकच उत्तर येईल, शेवटचा दिवस गोड व्हावा. जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे, मृत्यू आढळले, मृत्यू कोणालाही चुकवता येत नाही. राजा असता मृत्यूला 1,00,000 कोटी कबूल झाला तरी सोडीना तयाला मृत्यू काही. जाणं आढळलाय. जन्म तारीख आम्ही सांगू शकतो पण मृत्यूची तारीख आम्ही सांगू शकत नाही, कारण ते आमच्या हातात नाही. आम्हाला माहिती होत नाही कधी येते, कधी घेऊन जाते. ते मृत्यूची तारीख आम्ही सांगू शकत नाही. पण खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटल्यानंतर आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे की आम्हाला एक दिवस जायचं आहे. मृत्यूचे स्मरण असावे, भय कदापि नसावे. आम्ही नेमकं काय होते, आम्ही मृत्यूचं विस्मरण होतंय आम्हाला, म्हणून आम्हाला भीती वाटते. आम्हाला मृत्यूची भीती का वाटते? आम्ही विसरतोय ना.
प्रत्येक कार्य करत असताना आम्ही खूप जगणार आहोत, आम्ही खूप 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 आम्हाला आयुष्य मिळणार आहे, अशा प्रकारे आम्ही जगत असतोय. खरं तर आम्ही अपेक्षा करतोय 100 वर्ष आयुष्य दिलेले आम्हाला, पण तेवढं मिळत नाही. प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं आहे. आम्ही त्याचा विचार करत नाही, पण आयुष्याचा विचार करणारा कोण आहे याची ओळख करून देताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आयुष्य मोजावया बैसला मापारी तो कार्य व्यवहारी संसाराचा आहे. आम्ही आमचं आयुष्य मोजत नाही, पण आयुष्य मोजायला मापारी बसलेला आहे, तो मोजत असतो आमचं आयुष्य किती आहे ते. आणि म्हणून प्रत्येक वेळेला आम्ही स्मरण ठेवलं पाहिजे की आम्हाला जायचं आहे, मला एक ना एक दिवस जायचं आहे. तो दिवस मला माहित नाही, कदाचित आजही असू शकतो, ती वेळ कदाचित आताही असू शकते. अशा प्रकारे जर आम्ही जाणीवेने जर कार्य केलं तर निश्चित आम्हाला भगवंताचं विस्मरण कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. अखंड भगवंताचं स्मरण राहील, अखंड भगवंताच्या स्मरणामध्ये आम्ही कार्य करत राहू. आणि म्हणून मग अखंड भगवंताचं स्मरण आपल्याला राहावं यासाठी भगवंत म्हणतात काय कर, तर मन माझ्या चरणी वृत्तीरूप करून घाल. भगवंत म्हणतात आपलं मन देवाला अर्पण करायचं आहे. त्याला कारण काय माहितीये का? प्रत्येकाला वाटतंय चांगली गती प्राप्त व्हावी, प्रत्येकाला वाटतंय मला उत्तम गती प्राप्त व्हावी, सद्गती प्राप्त व्हावी. पण गती ही आपल्या कर्मावर अवलंबून आहे, गुणांवर अवलंबून आहे. पण कसं जगतोय वागतोय याच्यावर गती अवलंबून आहे, बरं का? त्याच्यावर गती अवलंबून आहे. कर्माचे प्रकार अनेक आहेत, कर्म करणारे अनेक आहेत, कर्म करून घेणारे अनेक आहेत, कर्माचे प्रकारही अनेक आहेत. मुख्य म्हणजे 3 गुणांनी निर्मिती केलेले रजोगुण, तमगुण आणि सत्वगुण. कर्म करून घेणारे अनेक आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, आदव्या, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा अनेक आहेत. काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागता तोटेना, मद मत्सर होटेना बली पडली, वासना धामील पडली घरा घालून वेंटाळे ममी करला, जीवाला आले वेळोवेळा भयानक. अनेक आहेत ते. कर्म करून घेणारे अनेक आहेत, कर्म करणारे इंद्रिय, डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, त्वचा आहे, जीभ आहे, सगळे इंद्रिय आहेत, हात पायापासून सगळीच. आमची गती, आमची पुढे कशा प्रकारे आमचा भविष्य काळ हे सगळं आमच्या कर्मावर आधारित आहे. कर्म ही इंद्रिय अधीन आहे. कर्म करताना इंद्रिय दिसतात, इंद्रिय अधीन आहेत कर्म. डोळे पाहताना दिसतात, काय पाहावं आम्हाला कळत नाही. कान ऐकताना दिसतात, काय ऐकावं आम्हाला कळत नाही. हात कार्य करताना दिसतात, हातांनी कशा प्रकारे कार्य करावं हे आम्हाला जाणीव नाही. पाय चालताना दिसतात, पण पायाने कुठे चालावं हे जाणीव नाही आहे. गती कर्माच्या अधीन आहे, कर्म इंद्रियांच्या अधीन आहे. पण कर्म इंद्रियांकडे घडण्याच्या आधी ती इंद्रिय मनाच्या अधीन आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मन इंद्रियांचा राजा, सर्व भावे त्याची पूजा. तुमचं मन जसं सांगताय ना तशी इंद्रिय कार्य करतात. मन जसं चालना देताय ना तशी इंद्रिय कार्य करतात, बरं का? आणि म्हणून ते मन कोणाच्या संगतीला आहे त्याप्रमाणे त्या पद्धतीने ते पुढे चालना देत असते. मनाला संगत कोणाची आहे, ते मन कुठं रममाण झालेलं आहे, त्या मनाला काय आवडत आहे, ज्या पद्धतीने मनाची आवड असेल ना त्या पद्धतीने तुमची कर्म घडत असतात. म्हणून सांगितलेलं आहे, आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती, मन इंद्रियांचा राजा, सर्व भावे त्याची पूजा, मन जीवींचा प्रधान, मन माझे नारायण. या गीतेमध्येच कुठल्या तत्वामध्ये भगवंत कशा प्रकारे कार्य करत हे सांगत असताना त्या पंचभूतांमध्ये भगवंत म्हणजे कोण आहे? आकाश म्हणजे भगवंत. आकाशासारखं आहे, आकाश म्हणजे ते नाही. आकाशाचे प्रकार पडतात, घटाकाश, मटाकाश, महदाकाश, चिदाकाश. तसे त्याचे प्रकार मांडलेले जीवात्मा, शिवात्मा, विश्वात्मा, परमात्मा, अशा प्रकारे ते मांडलेलं आहे, अशा प्रकारे ते सांगितलेलं आहे. आम्ही जसं त्या आकाशाकडे पाहू तसं आम्हाला आकाश दिसतं. एखाद्या मडक्यामध्ये जर पाणी आम्ही घेतलं आणि त्या पाण्यामध्ये जर आम्ही आकाश बघितलं तर आम्हाला आकाश तेवढंच दिसतंय. पण कालांतराने ज्या वेळेला मडकं फुटतंय, आकाश फुटत नाही, फुटलं जातंय मडकं. आम्ही आमच्या घरापुरतं बघितलं तेवढंच आहे, आम्ही जे प्रत्यक्ष पाहतोय तेवढं दिसतंय तेवढंच आहे. पण त्याच्याही पलीकडे त्या आकाशाला निर्माण करणारा मध आकाश आहे, याची आम्हाला जाणीवच नाही, आम्हाला ओळखच नाही.
देव आम्ही कसा पाहतोय ना हे आमच्यावर अवलंबून आहे. जसं आम्ही पाहतोय तसं दिसत असतोय. दर्पणी प्रतिबिंब दिसे जैशास तैसे भाषे तयाचे ते सूत्र असे आपणास पाशी. आम्ही आरशाकडे जसं पाहतोय ना तसं आरशातले आमच्याकडे पाहत असतोय. आरशाकडे आम्ही जसं पाहतोय ना तसं आरशातलं आमच्याकडे पाहत असतोय. तुम्ही जर आरशात पाहताना जर स्वतः जीभ जर काढली वाकोड्या दाखवायला लागल्या तर आरशातला पण तुम्हाला वाकोड्या दाखवतो. जर तर दर्पणी प्रतिबिंब दिसे. आमची बुद्धी कुठपर्यंत कार्य करते त्याप्रमाणे आम्हाला देव दिसत असतो. आमच्या देहापुरता, आमच्या घरापुरता, आमच्या मठापुरता, आमच्या मंदिरापुरता, किंवा संपूर्ण विश्वामध्ये जरी स्थळी काष्टी पाषाणी सबाई अभ्यंतरी भरून उरलेलं ते रूप वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग. आम्ही पाहतोय कसं त्याप्रमाणे आम्हाला तो देव दिसत असतो. त्याप्रमाणे आम्हाला ती प्रतीती येत असते. त्याप्रमाणे आम्हाला प्रचिती येत असते. आणि म्हणून ते मन कोणाच्या अधीन आहे, कशा प्रकारे कार्य करते याला खूप महत्व आहे. दुष्टाची संगत जर केली तर दुष्ट कर्म घडतात. चांगल्याची संगत जर केली तर चांगली कर्म घडतात. सज्जन को सज्जन मिला तो हो गया दो दो बात और गधे को गधा मिला तो खा गया दो दो लात. चांगल्याला जर चांगला मिळाला तर त्या ठिकाणी चांगला संवाद लागला जातो बरं का. पण वाईटाला जर चांगला मिळाला ना तर तो चांगल्याला बिघडवल्याशिवाय राहत नाही. समजतंय? वास्तविक वाईटाला जर चांगला मिळाला, मला आता असाच फिरू दे जरा. वाईटाला जर चांगला मिळाला तर वास्तविक वाईट चांगला व्हायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? पण वाईटामध्ये एवढं सामर्थ्य, एवढी पॉवर आहे की ते चांगल्याला बिघडवता येईल. तुमच्या घराच्या बाजूला मागच्या वर्षी आणून टाकलेलं लोखंड आहे, सळे आहेत, थोडा गंज लागलेला आहे त्यांना, मागच्या वर्षीचे आहेत त्या. त्याच्यावर जर तुम्ही ह्या वर्षी नवीन लोखंड आणून टाकलं त्याच्यावरतीच आणि 4 महिन्यांनी जर पाहायला गेलीत काय दृश्य दिसेल तुम्हाला? वास्तविक नवीनला तुम्ही जास्त खर्च केलेला आहे, महाग आहे ते. त्यांनी गंजलेल्याला नवीन करायला पाहिजे होतं. बरोबर आहे की नाही? पण गंजलेल्यामध्ये एवढी पॉवर असते ना ते चांगल्याला गंजवत आहे. बाबा खरं आहे की खोटं आहे? गंजलेल्यामध्ये एवढी पॉवर आहे, एवढं सामर्थ्य आहे की ते चांगल्याला गंजवत आहे. प्रत्येकाने प्रत्येकाच्या गावाचा जर पूर्वीचा विचार केला तर काही काळ आधी तुमच्या गावामध्ये व्यसन करणारी माणसं बोटावर मोजणारी असतील. काय समजतंय? बाबा खरं आहे की खोटं आहे? तुमच्या गावात व्यसन करणारी माणसं पूर्वी तुमच्या तारुण्याच्या वेळेला बोटावर मोजणारी असतील. तुम्ही मोजत पण असाल तर एकत्र बसल्यानंतर अमुक एक तमुक एक हा एक ना तो एक. खरं आहे की खोटं आहे? आज घराघरात 4-4, 5-5 सापडतील. बरोबर आहे? आम्ही किती दिवस प्रवचन ऐकली म्हणजे आमच्यामध्ये परिवर्तन होईल? आम्ही किती दिवस कीर्तन ऐकली म्हणजे आमच्यामध्ये परिवर्तन होईल? पहिलं हे स्मरणात ठेवलं पाहिजे की हे प्रवचन कशासाठी आहे, कोणासाठी आहे. आमच्याकडे उत्तर कार्य असतात. उत्तर कार्याच्या वेळेला आमची मंडळी 11:30-12 वाजता येते. बरोबर आहे का? दर्शन घ्यायला जे येतात, पाणी वगैरे द्यायला काय येतात ते 11:30-12 वाजता येतात. तोपर्यंत आलेल्या माणसांना टाइमपास काहीच नाही. म्हणून हे प्रवचन आहे का? टाइमपास म्हणून प्रवचन नाहीये, टाइमपास म्हणून कीर्तन नाहीये. 4-4.5 अभंगाची गाथा आम्हाला जगद्गुरु तुकोबांनी दिली, परिवर्तनासाठी दिली, टाइमपास साठी नाही, मनोरंजनासाठी नाही. ही ज्ञानेश्वरी आम्हाला मौलींनी दिली. जे वाङ्मय संतांचं आहे ते टाइमपास साठी नाहीये, मनोरंजनासाठी नाहीये, परिवर्तनासाठी आहे. आणि हे ज्या वेळेला आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये कळेल त्यावेळेला परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. पण जोपर्यंत आम्ही टाइमपास म्हणून पाहतोय, जोपर्यंत आम्ही मनोरंजन म्हणून पाहतोय, तोपर्यंत आमच्यामध्ये बदल घडणार नाही. हे पण तेवढंच सत्य आहे.
हे पण तेवढंच सत्य आहे. मन फक्त देवाच्या चरणी अर्पण करा, परिवर्तन घडेल. पण ते मन जर वाईटाच्या संगतीला असेल तर काय अवस्था होईल? चांगल्याने जर वाईटाची संगत केली तर अवस्था काय होते बरं का? अनेक दृष्टांत आहेत. राजवंश होता, फिरायला लागला, तो असा विहार करायला लागला आकाशामध्ये. फिरता फिरता त्याला अशा बगल्यांचे थवे दिसायला लागले, कावळे असे एकत्र दिसायला लागले, अनेक पक्ष्यांचे, चिमण्यांचे थवे, अनेक पक्ष्यांचे असे थवेच्या थवे दिसायला लागले, अनेक एकत्र असे. त्या राजवंशाने विचार केला की अरे किती मजा आहे यांची, सगळे एकत्र फिरतायत, आपण एकटाच आहेत. आपण असं थवेने फिरायला पाहिजे, आपण अनेक असे एकत्र यायला पाहिजे. पण नंतर त्याने विचार केला, अनेक नाही पण कमीत कमी एखादा तरी मित्र आपल्याला असावा. कोण म्हणतोय? राजवंश. राजवंश म्हणतोय एखादा तरी मित्र आपल्याला असावा ना. आणि म्हणून त्याने शोधता शोधता त्याला मित्र भेटला डोमकावला. डोमकावल्याशी त्यांनी संगत केली, फिरायला लागला त्याच्या बरोबर. फिरता फिरता एक हिरवागार पानांनी भरलेलं जे झाड होतं त्या झाडावर जाऊन बसला तो. त्याच फांदीवर तो डोमकावला आणि त्याच्याच बाजूला तो राजवंश. त्या झाडाखाली एक शिकारी निवांत झोपला होता. फिरून फिरून बिचारा थकलेला होता. दुपारची वेळ होती, कडक ऊन पडलं होतं, झाडाची सावली आहे म्हणून त्या सावलीला तो निवांत झोपला होता. पण नेमकं असं झालं होतं की कडक ऊन असताना त्या सूर्याची किरण त्या पानांच्या आडून त्या पारद्याच्या तोंडावर पडली होती. ऊन आलं होतं, त्या पारद्याच्या तोंडावर सूर्याची किरण पडली होती. निवांत झोपेल असताना त्याला काही जाणवलं नाही. पण राजवंशाने विचार केला की असा तरी आपण बसलोय ना, मग पंख पसरून जर बसलो तर कमीत कमी त्या पारद्याच्या तोंडावर सूर्याची किरण तरी पडणार नाही. म्हणून तो पंख पसरून बसला. कोण? राजवंश. बरं का? पंख पसरून बसला. मित्राने पंख पसरलेले बघितले. कोणी? डोमकावल्याने. डोमकावल्याने बघितलं आपल्या मित्राने पंख पसरलेत म्हणून त्यानेही पंख पसरले. पण तुम्हाला माहिती आहे का, डोमकावला तेव्हाच पंख पसरतोय ज्या वेळेला त्याला विष्ठा टाकायची असते. आणि पंख पसरल्याबरोबर विष्ठा पडली ते त्या पारध्याच्या अंगावर. डोमकावला उठून पळून गेला. हे काही माहित नाही त्या राजवंशाला काय झालं काय नाही ते. पण पारधी उठला, जागा झाला. माझ्या अंगावर विष्ठा पक्षाची, वरती पाहतोय राजवंश. बाकी त्याला कोणी दिसलंच नाही तिथे, कारण तो दिसायला राहिलाच नव्हता. डोमकावले घाण करून पळून जातात. बरं का? तो पारधी उठल्यानंतर त्याने बघितलं राजवंश आहे, माझ्या अंगावर विष्ठा आहे. ज्या अर्थी अंगावर विष्ठा पडलेली त्या अर्थी राजवंशाने हे काम केलेलं आहे. शस्त्र काढलं, मारून टाकलं त्याला. वाईटाची संगत केल्यामुळे राजवंशाला आपला प्राण गमवावा लागला. म्हणून चांगल्याची संगत करा. संतांच्या संगतीला जर आम्ही राहिलो, सत्पुरुषांच्या संगतीला जर राहिलो तर 100% आमच्यामध्ये बदल होईल, आमच्यामध्ये परिवर्तन होईल. पण नको त्याची संगत जर आम्ही केली ना तर आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे पण तेवढंच सत्य आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला व्यसन करायला लावणारे, व्यसनाधीन करणारे 100 मित्र जवळ करण्यापेक्षा 2च मित्र ठेवा जे तुम्हाला ज्ञानोबा तुकोबा शिकवतील. तुमचा आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही काय करतोय? आम्हाला कसली आवड आहे? आमच्या मनाला आवड कसली आहे?
एखाद्या वेळी जर टीव्ही लावली ना तर 3-3, 4-4 सिरियल आम्ही बसल्या बैठकीला पाहतोय. खरंय की खोटं आहे? बसल्या जागेवर 3-3, 4-4 सिरियल पाहणाऱ्या महिला आम्ही बघितल्यात. पोरांना रिमोट घेऊन देत नाही. पोरं बोलतायत, अगं आई परीक्षा चालू आहे, तिकडे जा तू अभ्यास कर. आमचा महत्वाचा भाग आहे आज. आज मेन सासू सुनाची होणार आहे. जे काय असेल ते. एवढे रममाण आम्ही तिथे होतो ना, एवढे एकरूप होतो ना आम्ही, जशी पुढे क्रिया घडेल त्याप्रमाणे आम्ही ऍक्शन करत असतो. त्याप्रमाणे आमच्याकडे हावभाव दिसत असतात. बघा ना, आम्हाला माहिती आहे ते खोटं आहे, ते आमच्या मनोरंजनासाठी आहे, पण तरी सुद्धा आम्ही एवढा एकरूप होतोय की जसं पुढे क्रिया घडेल त्याप्रमाणे आमचे हावभाव त्या ठिकाणी निर्माण होत असतात, तयार होत असतात. खोटं असताना सुद्धा आम्ही पहिला विचार केला पाहिजे, हे प्रवचन आजचे जे आहे ते कोणासाठी आहे? गेले त्यांच्यासाठी कमी, राहिले त्यांच्यासाठी जास्त आहे. टाइमपास साठी नाही, मनोरंजनासाठी नाही, परिवर्तनासाठी आहे. आणि परिवर्तन घडावं म्हणून भगवंत म्हणतात, मयेव मनादत् स्वमय बुद्धी निवेशय हा निवेशिष्यशी मयवात रुद्वन संशय हा. काय परिवर्तन घडावं म्हणून आपलं मन देवाच्या चरणी अर्पण करायला पाहिजे, भगवंताच्या चरणी अर्पण करायला पाहिजे. जर देवाच्या चरणी अर्पण केलं तर परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही, जीवाशिवाय ऐक्य झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चांगल्याची संगत करा. चांगल्याच्या संगतीला राहिल्यानंतर कमीत कमी लोक आपल्याकडेही चांगलं पाहतात. बरोबर आहे की नाही? श्रीमंतांच्या नोटा खाणारा उंदीर, शेतकऱ्याचं धान्य खाणारा उंदीर, आमच्या घरातले चांगले चांगले कपडे कुडतरणारा उंदीर, गरीबाकडे त्याला खायला काहीच नसतंय म्हणून गरीबाचे पाय खाणारा उंदीर. ज्या वेळेला गणेशाच्या जोडीला असतो की नाही, त्यावेळेला त्या गणपती बाप्पाच्या मूर्ती बरोबर आम्हाला नमस्कार त्यालाही करावा लागतो, त्यालाही नमस्कार घाला जातो. हे तेवढंच सत्य आहे. गणपती बाप्पाच्या जोडीला असलं तर उंदीर पूजनीय होतो. महादेवाच्या संगतीला असेल तर एका नंदीला सुद्धा नमस्कार घडला जातो. काय सेवा केली गरुडाने बघा ना, विष्णूचा वाहन झाला. काय सेवा केली. अंगाडे बाबांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर त्यांनी मिरवणारा परमार्थ नाही केला, मुरवणारा परमार्थ केला. दाखवणारा परमार्थ नाही केला. स्वतःमध्ये आमूलाग्र बदल करून आणि आपल्यासाठी कसं जगावं, कसं वागावं, अशा प्रकारे त्यांनी अध्यात्म केलं. नकळत घडणारी भक्ती सुद्धा देवाला आवडते. कशावरून तर बघा ना, खाली यज्ञ चालू आहे, यज्ञ याग चालू आहे आणि त्या ठिकाणी नारद मुनींचं कीर्तन आहे. हे गरुडाला कळलं आणि गरुडाने त्याचा विचार केला की चला त्या यज्ञ यागामध्ये आपण सहभागी होऊया, नारद मुनींचं कीर्तन आपण श्रवण करूया, ऐकूया. आणि त्या यज्ञ यागामध्ये सहभागी होण्यासाठी, नारद मुनींचं कीर्तन श्रवण करण्यासाठी गरुड त्या यज्ञाच्या मंडपामध्ये उतरला. पण उतरल्यानंतर त्याला समजलं की यज्ञ याग का क्रिया जी काय होती ती संपलेली आहे. नारद मुनींचं कीर्तनही संपलेलं आहे. पण विचार केला चला सगळ्यांचं दर्शन तर होईल. त्या मंडपामध्ये उतरला गरुड. सगळ्यांचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर ज्या वेळेला तिथून निघायचा त्यावेळेला भरारी घेतली, पंख हलवले. कोणी? गरुडाने. बरं का, पंख हलवले. पंख हलवल्याबरोबर तो यज्ञ मंडप सगळा झाडून निघाला, आपोआप स्वच्छ झाला तो. थोड्या वेळात त्या मंडपामध्ये पंगत पडणार होती. हे ज्या वेळेला भगवान विष्णूंना समजलं त्यावेळेला भगवान विष्णू विचार करायला लागले. सप्त्याच्या वेळेला स्वागत करणारे आणि स्वागत करून घेणारे अनेक असतात, पुढे पुढे करणारे अनेक असतात.
पण तो सभा मंडप ज्या वेळेला झाडायची वेळ येते ना, तो धर्म मंडप ज्या वेळेला झाडायची वेळ येते ना, त्यावेळेला मात्र बोलवावे लागतात, आम्हाला बोलवावे लागतात मंडळी. विचार करायला लागले भगवान. आणि भगवंताने विचार केला की मंडप झाडायला बोलवून सुद्धा माणसं येत नाहीत, आंत्र्या उचलायला माणसं सुद्धा बोलवून येत नाहीत, आंत्र्या टाकायला बोलवून माणसं येत नाहीत. हा यज्ञ मंडप झाडला कोणी, स्वच्छ केला कोणी? तेवढ्यात विचार केला तर म्हणे गरुडाने बोलावलं त्या गरुडाला आणि सांगितलं, गरुडा, अरे एवढं महान कार्य तू केलं ना, आजपासून तू माझा वाहन म्हणून माझ्या जोडीला राहा. भगवान विष्णूच्या जोडीला जर गरुड असत तर त्या गरुडाला सुद्धा आपण नमस्कार करतो. दत्तगुरूंच्या जोडीला जर कुत्री असतील तर त्या कुत्र्यांना सुद्धा नमस्कार करतोय आपण, श्वानांना सुद्धा नमस्कार करतोय. मोरावर बसलेली माझी सरस्वती देवी आहे, त्या देवीला नमस्कार करता करता आम्ही त्या मोराला सुद्धा नमस्कार करतो. नवे नवे ज्या वाघावर आरूढ झालेली माझी दुर्गा माता आहे ना, त्या मातेला नमस्कार करता करता त्या हिंस्र प्राण्याला, अर्थातच त्या वाघाला सुद्धा मी नमस्कार करत असतो. ज्याची संगत तुम्हाला होईल ना, त्या पद्धतीने तुमच्याकडे बघितलं जात आहे. झाडावर अनेक प्रकारची फुलं येतात, पण सगळीच फुलं देवाच्या चरणी जात नाहीत, सगळीच फुलं देवाच्या गळ्यात हाराला जात नाहीत. कोणी कुठे जाते तर कोणी कुठे जाते. माणूस म्हणून जन्माला सगळीच आलेली आहेत, पण सगळीच काही परमार्थ करत नाहीत, अध्यात्म करत नाहीत, भक्ती करत नाहीत. सगळीच देवाला प्राप्त होत नाहीत. पण भगवंत म्हणतात, दादा, मरणोत्तर जर माझ्या ठिकाणी निवास करावा असं जर वाटत असेल तर माझ्या चरणी तुझं मन वृत्तीरूप करून घाल, स्थिर कर, बुद्धी माझ्या चरणी स्थिर कर. तू मलाच येऊन भेटशील, तू माझ्या चरणी निवास करशील, तू माझ्या ठिकाणी निवास करशील. किती सोपं आहे बघा ना, किती सोपं आहे. म्हणून चांगल्याची संगत जर केली ना आम्ही, तर निश्चित आम्हाला चांगलं प्राप्त होत असतं. उत्तमाची संगत केली, उत्तम प्राप्त होत आहे. शेणकिड्याने भुंग्याची संगत केली. शेणकिडा समजतो ना, त्याने भुंग्याची संगत केली. भेटायचे ते, पण तिकडे शहापूरमध्ये, कल्याणमध्ये, आसनगावमध्ये, घरी कधीच नाही. घर कुठे आहे ते पण माहित नाही. मैत्री झाली त्यांची पण बाहेर. एक दिवशी शेणकिडा म्हणतोय त्या भुंग्याला, दादा आपण बरेच दिवस बाहेरच भेटतोय रे, एक दिवस तरी माझ्या घरी ये. कोण म्हणतोय? शेणकिडा. त्या भुंग्याला म्हणतोय, एक दिवस तरी माझ्याकडे, माझ्या घरी ये. आणि खूपच आग्रह केला म्हणून तो भुंगा त्या शेणकिड्याच्या घरी जायला निघाला. जसं गावाजवळ आल्यानंतर, घराजवळ आल्यानंतर आपण दाखवते की ना, तो बघा तो समोर आहे तर माझं घर आहे की नाही, दाखवते ना आपण, हे माझं घर, हे बघा समोर आहे ते. तसं अगदी काही अंतरावर असतानाच त्या शेणकिड्याने त्या भुंग्याला दाखवलं, म्हणे ते बघते तिथे खाली पडलंय ना, रोडच्या बाजूला, रोडवर शेण, ते माझं घर. आणि तेवढं लांबूनच बघितल्याबरोबर त्या भुंग्याने हात जोडले, सांगितलं, दादा माझे काही नियम आहेत, तू सांगितल्याप्रमाणे इथपर्यंत आलो, तुझं घर बघितलं पण घरात येणार नाही, कारण का माझे नियम आहेत काही. समजतंय? ठीक आहे, आता तुझ्या आग्रहास्तव इथपर्यंत तरी मी आलो, तुझं घर तरी बघितलंय, पण आता एक काम कर, मी तुला आग्रह करतोय माझ्या घरी एक दिवस ये. आणि ठरल्याप्रमाणे त्या भुंग्याच्या बरोबर तो शेणकिडा निघाला त्या भुंग्याच्या घरी जायला. भुंग्याचं घर म्हणजे सकाळी उमळलेलं, उगवलेलं ते फुल. जसं त्या फुलामध्ये प्रवेश केला, ते सुगंध घेतल्यानंतर तो शेणकिडा एवढा मोहून गेला त्या ठिकाणी, एवढा रममाण झाला, एवढा आनंदित झाला, एवढा उत्साही झाला. आयुष्यात म्हणे अशी जागा मला माहितीच नव्हती, असं घरच मला माहिती नव्हतं. त्यानंतर जेव्हा त्या मकरंद खायला सुरुवात केली ना, त्यावेळेला देहभान विसरला तो. कोण? शेणकिडा. भुंगा मात्र उठून गेला त्या फुलावरून, पण शेणकिडा एवढा रममाण झाला,
की ते मकरंद खाण्यामध्ये गुंतला गेला त्या ठिकाणी, क्रमवाण झाला त्या ठिकाणी. थोड्याच वेळामध्ये एक पुजारी आला, ते फूल तोडलं, मंदिरात नेलं, देवाच्या चरणावर टाकलं. पण सांगू का, फूल जेव्हा देवाच्या चरणावर टाकल्याबरोबर तो शेणखेडा सुद्धा देवाच्या चरणावर पडल्यानंतर मग तो मनामध्ये विचार करतोय की आयुष्यात कधी मंदिरातही आलो नसतो, पण भुंग्याची संगत केली म्हणून देवाचं चरण मला प्राप्त झालं, देवाच्या चरणाचा स्पर्श झाला, देवाच्या चरणाचं दर्शन झालं मला. अशा माणसांची संगत करा. आपल्या मनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, आपल्या गुणांमध्ये परिवर्तन झालं पाहिजे, आपल्या विचारामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. बदल व्हावा म्हणून भगवंत म्हणतात मन मला द्या. कारण मन कसं आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया फिर येत पिकावर. एक वेळ सगळी इंद्रिय तृप्त होतील तुमची, पण मन कधी तृप्त होत नाही, मन भरत नाही. लहान मुलं माहिती आहेत ना, ज्या वेळेला ते घरातली माणसं जी पोरं जेवायला बसतात ना, त्यावेळेला ते एकदम लहान मुलं असताना आपल्या घरातलं ते सांगताय आई मला पण भूक लागले, त्या पोरांच्या बरोबर घरातल्या ते जेवायला बसताय बरं का. परत वडील काका आजोबा हे सगळे जेवायला बसले ना की परत बोलताय मला भूक लागली आई मला जेवायला दे. परत ते त्यांच्या जवळ जेवायला बसताय. परत आई काकी आजी ह्या सगळ्या जेवायला बसल्या की परत बोलते आई मला जेवायचंय. शेवटी परत त्याला मांडीवर घेते आई आणि त्याला जेवायला घास 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 भरवते. किती वेळा जेवलाय ते मोजले का तुम्ही? किती वेळा? 3 वेळा. बरोबर. बोलत चला, बोलत तर 11:15 वाजतील. तेवढ्यात काय झालं, शेजारची पोरं जेवायला दिसली, जेवताना दिसली. ते शेजारी गेलं, बघितलं शेजारची पोरं जेवतायत. परत आला आई मला ताटलीमध्ये जेवण दे. आई बोलते बस जेव, इथे नाही मला तिकडे घेऊन जायचं आहे. शेजारी गेला ते ताटली घेऊन, ते पोरं जेवतायत, हे फक्त त्यांच्या तोंडाकडे पाहते, असं कुस्करते हातामध्ये, असं चिवणार ते कुस्करते बरं का. खायचा पत्ता नाही, ती पोरं जेवतायत, पण हे असं जेवताना फक्त पाहताय, हे असं इकडे तिकडे करून तशी ताटली आणून त्या हातामध्ये देते आईच्या. ते ताट आणून तसं आईच्या हातामध्ये देते. त्या ताटाकडे बघितल्यानंतर आई बोलताय याच ना काय. आता आई कशा पद्धतीची आहे त्या पद्धतीने भाषा वापरते मुली. याचं पोट भरलंय. पोट हे जरा चांगला शब्द आहे बरं. मन रीत आहे. काय बोलते आई? याचं पोट भरलंय, मन रीत आहे. तसं माणसाचं एवढं मला मिळालं ना का बस माझ्या आयुष्यात मी सुखी, तेवढं मिळालं तर परत दुसरी अशा अपेक्षा निर्माण होते. ते मिळालं की परत दुसरी अशी अपेक्षा निर्माण होते. मरतय तरी माणसाचं पोट भरत नाही. त्याला कारण काय? आशेमध्ये जगतय ना ते. आज ना उद्या मला मिळेल, आज ना उद्या मला मिळेल, आज ना उद्या मला मिळेल. मरतय तरी भेटत नाही ते समाधान, ते सुख, त्याची ती भेटच होत नाही. फक्त आशेने पुढे पुढे पावलं टाकतंय. ते आयुष्य जगायचं म्हणून कसं जगतंय बघा, आशेने. आज उद्या मिळेल, आज उद्या मिळेल, आज उद्या मिळेल. मोठा झाल्यानंतर माझा मुलगा शहाणा होईल, लग्न झाल्यानंतर सुधरेल, पोरा झाल्यावर तरी सुधरेल, सुना आल्यावर नक्कीच बदल होईल, नातवंड खेळवता खेळवता तरी परिवर्तन होईल, जातय तरी बदल घडत नाही. बरं का? अहो साधं उदाहरण आहे. मुलांमध्ये खेळता खेळता ती पोरं त्याला बोलतायत तुला काहीच कळत नाही, तू बाजूला हो. बरोबर आहे. मोठा झाल्यानंतर ऑफिसला गेला की ती मित्र त्याला बोलतात अरे वेळ आहेस तू, मूर्ख आहेस, तुला काहीच कळत नाही, तू बाजूला हो. लग्न झाल्यानंतर बाई बोलते हो थांबा, काही कळत नाही तुम्हाला, तुम्ही थांबा जरा बाजूला. म्हातारा झाल्यावर त्यालाच बोलतात बाबा तुम्ही जरा बसून घ्या, तुम्हाला काही कळत नाही. आयुष्याचा जर विचार केला लहानापासून तर वृद्ध अवस्थेपर्यंत माणसाला कळतंय कधी? काय कळतंय माणसाला? कधी कळतंय? कळायचं कधी माणसाला?
फक्त आशेने पुढे पुढे पावलं टाकतंय. ते बघा, ज्या वेळेला ते माती वाहणारं गाढव असते ते थकतंय ना, त्याने पुढे काम करावं म्हणून तो माणूस काय करतोय माहितीये का, त्या गाढवाच्या वरून अशी एक काठी बांधतोय डोक्याच्या वरून पुढे, आणि त्या काठीला हिरवा पेंडा बांधतोय, हिरवा चारा बांधतोय. फक्त त्या गाढवाला दिसलं पाहिजे, खाताना आलं पाहिजे. ते मिळेल ह्या हेतूने ते गाढव पुढे 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 पावलं टाकतंय. बरं का? आता तुम्ही विचार करा, किती वेळ चालल्यानंतर त्याला ते मिळेल. आयुष्यभर जरी पुढे पुढे पावलं टाकत राहिलं तरी साऱ्याची त्याची भेट काय होणार नाही. तशी माणसाची अवस्था आहे. मनुष्य आयुष्यभर कर्म करतोय, कार्य करतोय, फक्त आशेने जगतोय, आज ना उद्या मला समाधान मिळेल, सुख मिळेल. अरे ज्या परमानंदाचा, ज्या आत्मसुखाची गोडी, ज्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आमचे धर्मबाबा अंधाळे यांनी चाखली, घेतली ती गोडी, त्याचा अनुभव घेतला. ज्याला परमसुख म्हणतात, आत्मसुख म्हणतात, चिरकाल टिकणारं सुख म्हणतात, ते चिरकाल टिकणारं सुख, त्याची अनुभूती अध्यात्माच्या दृष्टीने, अध्यात्माच्या माध्यमातून बाबांनी घेतली. कसं जगावं, कसं वागावं याचा विचार केला पाहिजे. सगळं काही भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे ना. कुठल्या घरात आपला जन्म व्हावा हे आपल्या हातात नाहीये, पण ज्या घरात आपला जन्म झाला आहे त्या घराचं मंदिर करायचं की स्मशान करायचं हे कोणाच्या हातात आहे? आपल्याच हातात आहे ना. जो देह तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे, मनुष्य देह, याला पुढे 84 लक्ष जीवयोनीमध्ये गुंतवायचंय की मोकळा करायचा आहे, हे दुसरा कोणाच्या हातात नाही, हे आपल्या हातात आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अर्थातच माऊलींच्या वचन सांगायचं म्हणजे आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी. ही बंधनं जर तोडायची तर मन फक्त भगवंताच्या चरणी अर्पण करा, बुद्धी देवाच्या चरणी स्थिर करा. कारण ह्या 12व्या अध्यायातील 8व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, मयव मन अदत्व मय बुद्धी निवेशय हा निवेशिष्यची मयव तरुद्वन संशय. हा मन माझ्या चरणी स्थिर कर, बुद्धी माझ्या चरणी स्थिर कर, माझ्या ठिकाणी स्थिर कर, मरणोत्तर तू माझ्या ठिकाणी निवास करशील. भेद राहणार नाही, फरक राहणार नाही. हा भेद, हा फरक काय दिसतोय बरं आम्हाला? कशामुळे दिसतोय? आम्ही देह म्हणून जोपर्यंत कार्य करतोय ना माऊली, तोपर्यंत आम्ही संकोचित वृत्तीने कार्य करत असतो. मी देह आहे आणि मी देह म्हणून जर कार्य करत असो, तर जोपर्यंत आम्ही कार्य करतोय ना मी देह म्हणून, तोपर्यंत आम्हाला सुख दुःख आहे, जय पराजय आहे, मान अपमान आहे, सगळंच आहे, सगळ्या गोष्टी आहेत. देहातीत होऊन ज्या वेळेला विदेह स्थिती निर्माण होईल ना, त्यावेळेला जीवशिवाय ऐक्य झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जीवशिवाय ऐक्य झालं की मग त्याला जय पराजय नाही, मान अपमान नाही, सुख दुःख नाही, कुठल्याही स्थितीमध्ये तो गुंतत नाही. जैसी स्थिती आहे तैशी अपरीर आहे, कौतुक तो पायी संचिताचे. काय विचार करतोय? ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात गीतेच्या भाषेत. त्याला जीवनमुक्त अवस्था म्हटलेली आहे. आणि असे जे जीवनमुक्त असतात ना, त्यांचा देह, आत्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं यापेक्षा आत्मा असताना देहाने काय केलं याचा विचार ते अनेक व्यवस्थितरित्या करत असतात. जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो आणि आत्मा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले, धन्य झाले. भिंत कोसळली, अनेक जण त्या ठिकाणी त्या दरडीच्या खाली गेले, अनेक माणसं होती, पण तिथे चोखा मेळा होते. ती दरड आणि ती माती काढता काढता बराच वेळ निघून गेला, बरेच दिवस निघून गेले माऊली. शेवटी अस्थी हाताला लागल्या. विचार करायला लागले, चोखोबांच्या अस्थी कोणत्या आहेत? संतांनी सांगितलं, रे जा, ज्या ठिकाणी दरड कोसळलेली आहे ना त्या ठिकाणच्या त्या अस्थी कानाला लावा. ज्या अस्थीतून विठ्ठल 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 असा आवाज येत असेल ना, त्या अस्थी चोखोबांच्या आहेत. काय समजतंय? मांस, त्वचा, नाडी, रोम नसताना नुसत्या अस्थी पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल म्हणतायत.
अर्जुनाचा एक केस पडलेला फक्त कानाला लावला, त्याच्यातून आवाज येत होता श्रीकृष्ण 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 श्रीकृष्ण. रोम, अस्थि, मांस, त्वचा, नाडी नसताना नुसत्या रोम म्हणतायत श्रीकृष्ण, भगवंताचं नामस्मरण करतायत. जनाईच्या ओव्या, जनाईच्या अभंग आणि याचा विचार केला कबीर महाराजांनी. काय म्हणे रचना आहे, वाचलं तरी माणसाला आत्मबोध होतो, ऐकलं तरी माणसाला आत्मबोध होतो. त्या ओव्या, ते अभंग जनाईचे. आणि कबीर महाराजांना वाटलं चला आपण कोण जनाई आहे तिची भेट घेऊया, कोण आहे ती. आणि जनाईची भेट घ्यायला कबीर महाराज निघाले आले. पंढरपूर क्षेत्री आल्यानंतर त्यांना कळलं की जनाई नामदेव महाराजांच्या घरी काम करते म्हणून. नामदेव महाराजांच्या घरी आल्यानंतर मग समजलं की जनाई अमक्या अमक्या ठिकाणी गोवऱ्या थापायला गेलेली आहे. आणि त्या दिशेने कबीर महाराज निघाले. त्या ठिकाणावर गेल्यानंतर पाहतात तर दोन बाया एकमेकांशी भांडतात. बरं का, दोन महिलांचं भांडण बघितलंय कधी? दोन महिलांचं भांडण काय भांडतात त्या. कबीर महाराज म्हणतायत इथे आलोय बरोबर आहे, पत्ता तर हाच सांगितला होता गोवऱ्या थापायला गेले म्हणून, आणि इथं तर दोन महिला भांडताना मला दिसत आहेत. जनाई इथे नसेल. काय म्हणतात कबीर महाराज, इथे जनाई नसेल, इथे थांबून काही फायदा नाही आपला. आणि म्हणून तिथून परत निघणार तेवढ्यात त्यांनी विचार केला आपण विचारून तर बघू इथे कोणी जनाई आहे का म्हणून. असेल आजूबाजूला तर ह्या सांगतील या दोन्ही भांडणाऱ्या बाया. आणि कबीर महाराजांनी विचारलं इथे कोणी जनी आहे का, जनाई आहे का कोणी. ती भांडणारी बाई बोलते, जनाईच्या भांडणारी बाई, ही कोण, ही जनी चोर, माझ्या गोवऱ्या चोरल्या तिने, माझ्या गोवऱ्या जिने चोरल्या ती कोण, समोरच आहे ना तुमच्या जनी. आता मात्र कबीर महाराजांनी विचार करायला लागले की काय ओव्या, काय अभंग, काय कल्पना केली होती आपण या ठिकाणी येताना. आणि हे दृश्य बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक वेगळा विचार आला. आणि परतीच्या मार्गाला निघणार तेवढ्यात ती बाई बोलते, ओ बाबा, महत्वाचे जरा ऐका बरं का सगळ्यांनी पुढचं. काय बोलते तो, ती जी भांडणारी बाई काय बोलते माहितीये का, ओ बाबा थांबा, तुम्ही कोण आहात, कुठे चाललेला काही माहित नाहीये, पण तुम्हाला एक नियम माहितीये का, दोघींची किंवा दोघांची भांडण जर झाली असेल आणि चुकून जर एखादा तिसरा तिथे गेला, माय माऊली, दादा बाबा ऐका जरा, काय म्हणते ती भांडणारी बाई बोलते बरं का, दादा तुम्ही कोण आहात आम्हाला माहित नाहीये, कुठले आहात आम्हाला माहित नाहीये, पण ज्या वेळेला दोघींची किंवा दोघांची भांडण होते त्यावेळेला जेव्हा तिसरा तिथे जातो ना, तेव्हा तिसऱ्याचं काम आहे, कर्तव्य आहे, काय आग लावायचं. कोण बोलला, अजून भांडण वाढवायची नाही ना. दोघांची जर भांडण चालू असेल आणि तिथे जर तिसरा गेला तर त्याचं कर्तव्य आहे ती भांडण सोडवायची. आणि मग ती बोलते, बाबा आमची भांडण सोडवून इथून जातो मी. तेव्हा कबीर महाराज बोलतात, काय भांडण, म्हणे हिने माझ्या गोवऱ्या चोरले, आमच्या गोवऱ्या आम्हाला ओळखून द्या. तेव्हा कबीर महाराज बोलताय, एकाच प्रकारच्या शेणाच्या एकाच आकाराच्या गोवऱ्या ओळखायच्या कशा. हा शब्द कबीर महाराजांच्या मुखातून निघाल्या बरोबर जनाई बोलते, ओ बाबा कशा ओळखायच्या, काय कानाला लावा गोवऱ्या, ज्या गोवरीतून विठ्ठल 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 आवाज येत असेल ना ती गोवरी माझी. आणि त्याच्यावर विश्वास ठेवून ज्या वेळेला कबीर महाराजांनी कानाला लावायला सुरुवात केली गोवरी, खऱ्या अर्थाने जी गोवरी जनाईची, त्या गोवरीतून आवाज येत होता विठ्ठल 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 विठ्ठल.
आमच्या भाकरी जर अजून सासूला शिव्या देत असतील तर आम्ही काय म्हणावं बरं? भाकरी करताना आम्ही काय म्हणतोय? तुम्ही कधी अंदाज घेतलाय का? ज्या दिवशी नवरा बायकोचं भांडण होतंय ना, त्या दिवशी तुमच्या